दरम्यान भोंदू खराब प्रकरणात नवा ट्विस्ट आता समोर येतोय। खराच्या मोबाईलमध्ये तब्बल 2,500हून अधिक नंबर हे कोड वर्डमध्ये सेव्ह असल्याचं तपासात समोर आलंय। यात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं ही डमी स्वरूपात असण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे पीडित महिलांशी संपर्क साधण्यासाठी तो दुसऱ्याच्या नावावरील सिम कार्ड वापरत असल्याची ही माहिती समोर येते। एसआयटीनं मोबाईलची क्लोन कॉपी मिळवली आहे, तर त्यातील खरात फाईल्समधून आता राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे। खराचे 2 मोबाईल आता जप्त करण्यात आलेत आणि डेटा रिकव्हरी ही सुरू झाली आहे। ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी सुरू आहे। संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची तपासणीही आता सुरू आहे। खराच्या मोबाईलमध्ये आता खास नंबरसाठी कोड वर्ड्स आढळून आले। जवळपास 2,500 असे नंबर आहेत। खराच्या मोबाईलमध्ये 2,500 कोडवर्ड असलेले नंबर आहेत। मोठ्या व्यक्तींची नावं या डमी स्वरूपाने लिहिलेली आहेत। पीडित महिलांचे नंबर मुख्य फोनमध्ये नाही आहेत, तर संपर्कासाठी वापरलं दुसऱ्याचं सिम कार्ड असं आता समोर येतंय। मोबाईलच्या क्लोन कॉपीमधून एसआयटी राजकीय कनेक्शन आता तपासतेय। भोंदू अशोक खराचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणारा त्याचा सीए आता एसआयटीच्या रडारवर आलाय। खराच्या सीए सह दोघांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। खराची सर्वच आर्थिक व्यवहारांची सूत्र याच सीएच्या हाती असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारातून होणारा गैरप्रकार आता समोर येणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। 2018 मध्ये फक्त 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कोट्यावधींची झेप घेतल्यानं हा संशय अधिकच गडद झालाय। दुसरीकडे खराचं सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर देवस्थान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। पर्यटन स्थळांच्या अधिकृत यादीत नाव नसतानाही 2018 मध्ये याच देवस्थानाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून तब्बल 1,05,00,000चा निधी मंजूर झालाय। आता यादीत नाव नसतानाही हा निधी कसा काय मंजूर झाला असा सवाल उपस्थित होतोय। विशेष म्हणजे या निधीचा प्रस्ताव कुणी दिला आणि शिफारस कुणी केली याची कोणतीही कागदपत्र प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। तर राजकीय वरदहस्तांनाच हा निधी लाटल्याचा संशय आता चांगलाच बळावलाय। खराच्या मोबाईलमध्ये 2,500